वीरशैव वंशी पावन जगाशी करीतसे पवित्र ते कुळ वीरशैव वंशी पावन जगाशी करीतसे. अशा उत्तम कुळामध्ये आपला जन्म झाला. मग या जन्माचं सार्थक करण्यासाठी आपल्याला कर्तव्य प्राप्त करावं लागतं. कर्तव्य प्राप्त करण्यासाठी अभिमान असावा की नम्रता असावी? बोला सगळेजण. हा, पानभुशीमध्ये कर्तव्याच्या प्राप्ती करता अभिमान ठेवतात की नम्रता ठेवतात? नम्रता. नम्रता ठेवली की प्राप्ती कशाची? नम्र झाला सर्वाभूती भासे शिवाची विभूती. शिवत्वाची विभूती प्राप्त करण्यासाठी अभिमान नसावा, नम्रता असावी. आणि नम्रता असली की शरीर लवचिक राहतं. ताठ राहून माणसाला लाटणं माहितीये का तुम्हाला कसं असतं? मोडतं पण वाकत नाही. अशा स्वभावाचा माणूस कुठंच टिकत नाही आणि शेवटी देवालाही आवडत नाही. देवाला सोडा, यमालाही आवडत नाही. शेवटी माणसानं यमाला तरी आवडावं असं काम करावं. देवाचा आपण विचारच करून आहे की नाही? सहशरीर जाणारा नचिकेता यमाजवळ गेला. यम ड्युटीला गेले होते आणि यम आले आणि नचिकेतेला विचारलं की बाबा, पहिलं गिराईक तू आहेस, शरीर घेऊन माझ्याजवळ आलास. आता बरेच जण मेल्यावर माझ्याजवळ येतात. नचिकेता म्हणतो माझ्या वडिलांनी मला पाठवले. यम म्हणाले कशासाठी? तर नचिकेतानं 3 प्रश्न सांगितले की माझे बाबा जा मर म्हणले आणि यमाला भेट म्हणले म्हणून आलो म्हणले. दुसरा प्रश्न, मरणारं शरीर आहे की मरणारा आत्मा आहे हा संशय आहे माझ्या मनामध्ये, तो सोडवावा यासाठी आलो. आणि तिसरा प्रश्न, माणसाला रूपाची प्राप्ती झाल्यावर सुख भेटतं की स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर सुख भेटतं हे विचारायला मिळालेलं आहे. तुम्ही कशासाठी आला कीर्तनात? किती हाल टाकले ते बघायला? प्रत्येकाच्या मंदिरामध्ये येण्याचे उद्देश वेगळे असतात. एक जण तिरुपतीला गेला आणि मला भेटला की म्हणले महाराज मी तिरुपतीला जाऊन आलो. चांगली गोष्ट आहे. काय झालं? काय नाही म्हणलं. किती सोनं? म्हणलं काय झालं? किती हार? ठीक आहे म्हणलं. काय झालं? किती मोठं शिखर? म्हणलं ठीक आहे. काय झालं? देवाबद्दल तो बोललाच नाही. कशाबद्दल बोलला? सजावटीबद्दल बोलला. शृंगार महत्वाचा आहे पण शृंगाराच्या आत असणारं तत्व माहित नसेल तर शृंगार चुकाच आहे. मी सांगतो लक्षात घ्या. कपाला कान आहे पण बोलता येतं का? ऐकता येतं का? कपाला कान आहे पण बोलता ऐकता येत नाही. कंगव्याला दात आहेत पण जेवता येतं का? जेवता येत नाही. जसं कपाला कान आहेत पण ऐकता येत नाही, कंगव्याला दात आहेत पण खाता येत नाही. देवाने आम्हाला कान दिले कशासाठी? कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. तरी कीर्तन ऐकलं नाही महाराज. देवाने आम्हाला हात दिलेले, हस्तस्य भूषणम दानम हस्तम पवित्रम यदि दान देयम. हात पवित्र तेव्हाच होतात ज्यावेळी आपण दान देतो. हाताने दगड मारता येतो, हाताने काठी उचलता येते, हाताने तलवार उचलता येते, हाताने आतंकवादी होऊन एखादा बॉम्ब लावता येतो.
पण याचा परिणाम जेल किंवा फाशी किंवा मेल्यावर नरक. पण याच हाताने कीर्तनात टाळी वाजवली, याच हाताने सप्त्यामध्ये दान दिलं, याच हाताने देव देश आणि धर्माची सेवा केली, तर इहलोकात सुद्धा आनंद आहे आणि परलोकात सुद्धा आनंद आहे. हा आनंद ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्याला उपयोगी म्हणावं. शिवहर आता भोगी कुणाला म्हणावं का? माणसानं भोगी होऊ नये. भोगी व्हायचं नसेल तर एक कर्म करायचं. जे पदार्थ आम्ही सेवन करतो, जो प्रसाद आम्ही सेवन करतो, ते लिंगार्पित केलं पाहिजे. मग त्यातला जो चुकीचा भाव आहे तो निघून जातो. म्हणून मन्मथ माऊलींनी सांगितलं, जो व्यक्ती लिंगार्पित अन्न प्राशन करतो त्याला भोगी म्हणता येत नाही, तो उपयोगीच आहे किंवा योगी आहे. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं, लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, जाणोनिया वर्म प्राणी सुखावला. या ठिकाणी यावत जीव जो आलेला आहे, प्रत्येकाला सुखाची प्राप्ती व्हावी याकरता आपण आलो. सुखाची प्राप्ती करण्यासाठी लिंगार्पित कर्म असावं. पण लिंग म्हणजे काय? मी तुम्हाला प्रश्न करतो, लिंग कशाला म्हणतात? सजातीय, विजातीय, स्वगत भेदरहित असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला काय म्हणावं? लिंग म्हणावं. लिंग कशाला म्हणावं? स्थीयते लीयते यत्र जगत एतत् चराचरम. हे चर अचर विश्व आहे. या विश्वाचं पालन, या विश्वाची उत्पत्ती आणि हे विश्व शेवटी ज्या ठिकाणी लयाला जातं त्या तत्वाला लिंग म्हणावं. लिंग कशाला म्हणावं? दीयते परमज्ञानम क्षीयते पाशबंधनम. हा परमज्ञान ज्यापासून प्राप्त होतं आणि पाशाची विमुक्ती ज्यापासून होते त्याला लिंग म्हणावं. आणि अशा लिंगाची पूजा केल्यानंतर ना काय मिळतं? काय मिळतं अशा लिंगाची पूजा केल्यानंतर ना? सांगा ना. संतांच्या भाषेमध्ये मी सांगतो, भक्ती बळे तो जिंका हो, लक्ष्मण विनवी.
तो जिनका हो, लक्ष्मण विनवी जना हो. त्या लिंग तत्वाला भक्तीच्या बळावर प्राप्त करता येतं. आम्ही देवाच्या घरात आल्यानंतर ना धनाचं बळ दाखवतो, पदाचं बळ दाखवतो, है की नाही? पण ही बळ काम करत नाही. देवाच्या दरबारामध्ये भक्तीचं बळ काम करतं आणि भक्तीच्या बळातून वस्तूची प्राप्ती करता येते. भक्तीचं बळ कशासाठी? वस्तूची प्राप्ती करण्याकरता. आणि म्हणून भक्तीचं पहिलं अंग कोणतं आहे? भक्तीचं पहिलं अंग कोणतं आहे? श्रवण. श्रवणम कीर्तनम शंभू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम कीर्तनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. हे भक्तीची अंग आहे. आणि या अंगामधलं पहिलं अंग कोणतं आहे? श्रवण. आणि या